नाकावर बोलायला काही बसून घ्या. जास्त लंब झालं तरी वर्षी काहीच विषय नाही. चला लक्ष द्या. तिसरं लेक्चर आहे आपलं, आहे ना. पहिल्या लेक्चर मध्ये, चौथं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चर मध्ये आपण सिलेबस समजून घेतला. दुसऱ्यामध्ये आपण काय केलं की कॉन्सेप्ट सुरू केल्या होत्या. बल म्हणजे काय, बलाचे प्रकार काय, ते सगळं पाहायला आपण. बलाचे आणखी काही प्रकार शिकायचे आपल्याला, पण त्याच्या अगोदर गतीसोबत बलाचे प्रकार शिकायचे, गतीचे नियम. मग मागच्या लेक्चरला आपण म्हटलं होतं की बा गती, मी तुम्हाला सांगितलं होतं की गती आणि गतीचे नियम शिकण्याच्या अगोदर काही संकल्पना आहेत ज्या शिकायच्यात आपल्याला. तर मागच्या लेक्चरला आपण 3 संकल्पना पाहिल्या. कुठल्या? एक, गती म्हणजे काय हे पाहिलं, गतीची परिभाषा केली आपण. दुसरं काय पाहिलं आपण? अंतर आणि विस्थापन. ठीक आहे. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट या दोघांमधला फरक पाहिला की अंतर कशाला म्हणतात, विस्थापन कशाला म्हणतात. आणि तिसरी काय पाहिली आपण? नाही, तिसरी संकल्पना काय पाहिली? चाल आणि वेग, म्हणजे स्पीड अँड व्हेलॉसिटी. ठीक आहे. या 3 गोष्टी आपण मागच्या लेक्चरला शिकलो. ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण या 3 गोष्टी शिकलो. त्वरण म्हणजे ऍक्सलरेशन, मोमेंटम, हे मी तुम्हाला आज सांगणार होतो. आता आज आपल्याला तेच पाहायचं की ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण कशाला म्हणतात, आणि मग त्यानंतर मोमेंटम म्हणजे चालना कशाला म्हणतात. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला आज पाहिजे. हे शिकण्याचं कारण काय, किंवा एक तर या बेसिक टर्म्स आहेत, बेसिक कॉन्सेप्ट आहेत. दुसरं म्हणजे गतीचे नियम ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपल्याला मोमेंटम काय असतं ते माहित पाहिजे, कारण दुसऱ्या नियमात मोमेंटम येतं. ठीक आहे. मग ती संकल्पना माहित पाहिजे आपल्याला. ऍक्सलरेशन येतं,
कारण गतीचे नियम आहेत, म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी. जिथं स्पीड आणि व्हेलॉसिटी आली तिथं ऍक्सेलरेशन आलं, त्वरण येईल. त्वरण हे डेफिनेशन मध्ये वापरलं जाईल. त्याच्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की त्वरणाचा अर्थ काय होतं, त्वरण नेमकं कशाला म्हणतात. ठीक आहे, गती कशाला म्हणतात, स्पीड कशाला म्हणतात, स्पीड कशाला म्हणतात, व्हेलॉसिटी कशाला म्हणतात, मोशन म्हणजे काय, ठीक आहे नाही. तीन गोष्टी संबंधितच वाटतात. असं वाटतं की स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी म्हणजेच मोशन आहे, वाटतं की नाही असं. पण मोशन, व्हेलॉसिटी, स्पीड या तिघांमध्ये आपापला एक डिफरन्स आहे, एक फरक आहे तिन्ही संकल्पनांमध्ये. स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक आपण पाहला की स्पीड कशाला म्हणतात आणि व्हेलॉसिटी कशाला म्हणतात, ठीक आहे नाही. म्हणजे चाल आणि वेग या दोघांमधला फरक पाहिलं तर असं वाटतं की सारखंच आहे, पण समान आहे का, नाही. मूलभूत अंतर आहे ना दोघांमध्ये. पण मूलभूत अंतर काय, आपण काय म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्षात गाठलेलं अंतर जे आहे त्याच्याशी संबंधित असते प्रत्येक व्यक्तीची चाल, स्पीड. स्पीड किंवा चालीचं सूत्र काय दिलं होतं आपण, अंतर भागीला वेग म्हटलं होतं, डिस्टन्स अपॉन टाइम म्हटलं होतं. आणि वेगाचं सूत्र काय दिलं होतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमचा अर्थ काय, याचा अर्थ आहे की बघ वेग जो आहे तो दिशा दर्शवतो ना. मग चाल जी आहे ती दिशा दर्शवते का, नाही. स्पीड ही दिशा दाखवत नाही. जर आपण मागच्या संकल्पना ज्या आहेत त्यांना 2 मिनिटं जर विचार केला की स्पीड आणि म्हणजे चाल ही पाहिली होती आपण, व्हेलॉसिटी ही पण पाहिली होती, ठीक आहे. म्हणजे वेग या दोघांचा जर तुम्ही विचार केला तर एक लक्षात घ्या की चाल जी आहे ती तुम्हाला दिशा दर्शवण्याचं काम करत नाही, अदिश आहे. व्हेलॉसिटी ही सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, ही स्केलर क्वांटिटी आहे, ही तुम्हाला दिशा दर्शवत नाही. पण व्हेलॉसिटी काय तुम्हाला दिशा दर्शवते, म्हणजे दिशा सांगते हे कोणत्या दिशेने गेले असतील. का स्पीडच्या बाबतीत काय होतं की बा हा ए या ठिकाणावरून एक व्यक्ती निघाली, ठीक आहे, ही बी या ठिकाणाकडे प्रस्थान करून राहिली. इथं आली, इथून काय केलं त्यांनी, टर्न घेतला. समजा इथपर्यंत आली, इथून टर्न घेतला. हे बी हे ठिकाण आहे, बरोबर आहे. आता या व्यक्तीचा वेग जो आहे, स्पीड जी आहे, चाल जी आहे ती 40 किलोमीटर प्रति तास आहे. 40 किलोमीटर प्रति तास आहे. मला सांगा, तुम्हाला जर मी फक्त एवढं म्हटलं की ए हा, ही आकृती न काढता तुम्हाला म्हटलं की ए वरून एक व्यक्ती ए या ठिकाणावरून बी या ठिकाणाकडे जात आहे, बरोबर आहे, आणि 40 किलोमीटर प्रति तास चालीने जात आहे, 40 किलोमीटर प्रति तास त्याचा स्पीड आहे. तर दिशा काय सांगाल तुम्ही, दिशा सांगता येते का. दिशा म्हणजे असं नाही बघ पूर्वेकडे चालला का पश्चिमेकडे चालला का, दिशेचा अर्थ माझा हा नाही आहे, किंवा फिजिक्सचाही हा अर्थ नाही आहे. दिशा म्हणजे काय, ती म्हणजे दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहे की नाही. मग वायव्य नैऋत्य आग्नेय ईशान्य याला दिशा नाही म्हणत. तो दिशा म्हणजे काय की तो एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे म्हणजे वळणाकडे जातोय किंवा मग सरळ रेषेत जातोय, याला दिशा म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर स्पीड जी आहे आपण पाहिलेलं आहे की स्पीड ही कधी हे नाही सांगत किंवा स्पीड आपण याच्यावरून नाही मोजत की एक दोन स्थानांमधलं सरळ अंतर जे आहे ते सरळ अंतर जे आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, बरोबर आहे. स्पीडचं सूत्र काय, चाल म्हणजे काय, अंतर भागीला वेग. आता मला याच्यावरून थोड्याशा गोष्टी क्लिअर, अंतर भागीला वेग. आणि वेग म्हणजे काय, विस्थापन भागीला वेग. मला सांगा, अंतर सरळ रेषेत असते की विस्थापन सरळ रेषेत असते, विस्थापन. अंतर तर कसंही असू शकते. बघा, इथून ए पासून बी पर्यंत जात असताना एका व्यक्तीने ए पासून बी पर्यंत हे अंतर गाठलं, ठीक आहे. असा आला पहिले तो इथपर्यंत, इथून वळण घेऊन इथपर्यंत आला, हे अंतर झालं. मग अंतर तुम्हाला दिशेचं भान देतंय का, एका सरळ रेषेत सांगून राहिलं का, एका सरळ रेषेत गेले म्हणून हे समजते का अंतरावरून कधीच नाही समजणार की एक व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ती एका सरळ रेषेत गेली किंवा ती वळणं घेत गेली, बरोबर आहे. कसं असू शकते ना, अशी जाऊ शकते. या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत ही व्यक्ती झिगझॅग मोशन मध्ये जाऊ शकते ना, सापासारखी, बरोबर आहे. तर हे जे अंतर आहे हे काय, हे अंतर आहे. पण या दोन्ही ठिकाणी जर मी म्हटलं विस्थापन किती झालं, तुम्ही म्हणाल विस्थापन म्हणजे हे बाकी सरळ रेषा. विस्थापन कसं झालं, एका सरळ रेषेत. म्हणजे आपल्याला समजते ए पासून बी कडे या दिशेत एका सरळ रेषेत ही व्यक्ती विस्थापित झालेली आहे, बरोबर आहे, विस्थापित झालेली आहे. म्हणून विस्थापन जे आहे
ही सदिश राशी आहे. त्याच्यामुळे व्हेलॉसिटी वेग सुद्धा काय सदिश राशी आहे. कारण वेग जो आहे तो विस्थापन भागीला वेळ विस्थापनावर अवलंबून आहे आणि विस्थापन हे एका सरळ रेषेतच होतं. बरोबर आहे. विस्थापन कसं होते एका सरळ रेषेतच होते. विस्थापन कसं होते एका सरळ रेषेत होते. म्हणून आपण म्हणतो की विस्थापन दिशा दर्शवते म्हणून वेग दिशा दर्शवते. अंतर दिशा दर्शवत नाही. अंतर जर सांगितलं तुम्हाला काहीच नाही सांगता येणार की बा हे सरळ रेषेत गेले की झिगझॅग मोशन मध्ये गेले सांगता येते अंतरावरून नाही. पण मी तुम्हाला म्हटलं की एका व्यक्तीचं ए पासून बी या ठिकाणापर्यंत इतकं विस्थापन झालं तर तुम्ही सांगू शकता की नाही हे एका सरळ रेषेत गेले. ए पासून बी पर्यंत एका सरळ रेषेत गेले. विस्थापन जर झालं तर एका सरळ रेषेतच होईल. विस्थापन असं होत नाही. हे अंतर झालं हे विस्थापन झालं की दोन बिंदूंच्या दरम्यानचं एका सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर म्हणजे विस्थापन. म्हणून विस्थापन तुम्हाला दिशा सांगून राहिली एका सरळ रेषेत आहे म्हणून. बरोबर आहे. ए पासून बी पर्यंत. विस्थापन जर दिशा दर्शवते त्याचा अर्थ विस्थापनावर अवलंबून असलेली राशी वेग ही काय दाखवते दिशा. चाल दिशा दाखवणार नाही कारण ती अंतरावर अवलंबून आहे. वेग दिशा दाखवते. इथेही समजा या ए पासून बी पर्यंत हे तुम्ही गाठलं ते अंतर पण विस्थापन कसं झालं एका सरळ रेषेत. हे विस्थापन. बरोबर आहे. पण विस्थापन एका सरळ रेषेत झालं तर आपण सांगू शकतो की हे या दिशेने गेले असतील तर सरळ दिशेने गेले. बरोबर आहे. म्हणून विस्थापन दिशा दर्शवते. ही व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे ही सदिश राशी आहे. त्याच्यामुळं काय की विस्थापनावर अवलंबून असलेला वेग सुद्धा काय आहे सदिश आहे. हा काय हा सदिश आहे. ही सदिश राशी ही दिशा दर्शवते म्हणून सदिश राशी. हे लक्षात ठेवा की वेग ही सदिश राशी आहे कारण वेग विस्थापनावर अवलंबून आहे. मागच्या लेक्चरला आपलं सांगू. क्लिअर आहे का प्रत्येकाला की वेग सदिश राशी आहे. वेग काय आहे सदिश राशी आहे. लक्षात ठेवा वेग काय आहे सदिश राशी आहे. प्रश्न याच्यावरही असू शकतो. राशीवर प्रश्न येऊ शकतो. जिथं जिथं आपण आता फिजिक्स मध्ये शिकणार आहे तिथं हे शिकायचं आहे की सदिश राशी आहे की अदिश राशी आहे ती. कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ऑब्जेक्टिव्हला की खाली दिलेली राशी सदिश की अदिश ओळखा है ना. तर त्याच्यामुळे आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. खालील कोणती राशी सदिश राशी आहे 4 राशी देतील त्याच्यापैकी आपल्याला सांगता आली पाहिजे ही सदिश राशी आहे. तर वेग ही काय सदिश राशी आहे कारण वेग दिशा दर्शवण्याचं काम. मग याच्यावर आपल्याला या वेगावर अवलंबून असलेलं एक कॉन्सेप्ट जो आहे तो शिकायचा आहे. त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणतो म्हणजे त्वरण म्हणतो. तर ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण नेमकं काय होतं हे आपण पाहू आता. ठीक आहे. हे समजलं प्रत्येकाला है ना. हे मागच्याही लेक्चरला झालेलं आहे आणि आता इथेही झालं. फक्त एवढं आहे की आता मागच्या लेक्चरला मी तुम्हाला दिशेबद्दल माहिती दिलेली नव्हती त्याची. आता गरज असताना तुम्हाला ती माहिती दिली किंवा वेग दिशा दर्शवतो चाल दिशा दर्शवत नाही. ठीक आहे. चाल आणि वेगातला अंतर आपल्याला माहित आहे. आपल्याला आता चौथी संकल्पना शिकायची ती म्हणजे ऍक्सलरेशन. याला काय म्हणतात मराठीत त्वरण. त्वरण तोरण नाही बरं ते आपण दरवाजा बांधतो ते तोरण आणि हे काय त्वरण. वरण नाही नाव भूक लागली का त्वरण. हे लक्षात ठेवा की त्वरण म्हणजे काय. आता ऍक्सलरेशन कुठे आहे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं किंवा एक बस आहे ही ए पासून बी पर्यंत ए पासून बी पर्यंत काय म्हणतात कॉन्स्टंट स्पीडने चालली आहे की नाही. म्हणजे समजा ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने ही बस जी आहे ती जाते ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने कॉन्स्टंट. हा स्पीड जो आहे हा कमी जास्त होत नाही. ही निरंतर स्पीड आहे ही 40 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली आहे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने बी पर्यंत पोहोचली. तर मग इथं त्वरण आहे. इथं त्वरण आहे का. ऍक्सलरेशन आहे का प्रश्न. ऍक्सलरेशन आहे. ऍक्सलरेशन आहे म्हणतो तुम्ही ऍक्सलरेशन आहे तू म्हणतो नाही हो नाही.
दोघांचं म्हणणं आहे की आहे, तो म्हणते नाही. भाकरे पाटील काय म्हणणं आहे, ऑनलाईन बसलेत सगळे. शुभम काय म्हणणं आहे, किशन, प्रतिज्ञा, शतानंद, मयूर. काय म्हटलं मी, एक बस ए या ठिकाणापासून 40 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली, बी या ठिकाणापर्यंत पोहोचली. वेग जो होता तो स्थिर होता, 40 किलोमीटर प्रति तास हा वेग होता. तर या प्रक्रियेत त्वरण आहे का, ऍक्सलरेशन आहे का? ऍक्सलरेशन आपण जास्त शब्द वापरतो, त्वरण हा शब्द वापरत नाही आपण जास्त विशेष करून. ऍक्सलरेशन आहे का? तर दोघांचं म्हणणं आहे हो. हा म्हणते नाही. हमें भाकरे त्वरण आहे. ते निश्चित आहे, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे. मयूरचं म्हणणं आहे सर कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे. तर ते निश्चित आहे. किलोमीटर निश्चित आहे, नाही निश्चित किलोमीटरचा काही संबंध नाही ऍक्सलरेशन सोबत. वेग जो आहे त्याच्याशी येणं देणं आहे. मयूरचं म्हणणं आहे की बा ऍक्सलरेशन कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन ही नवीन संकल्पना आहे मयूर. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन नावाचा प्रकारच नाही कुठंच नाही. 3 ऍक्सलरेशन आहेत, मी सांगतो तुम्हाला 3 ऍक्सलरेशन. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन ही टर्म अस्तित्वात नाही. 3 टर्म अस्तित्वात आहे. काय, एक पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन, ठीक आहे. दुसरं निगेटिव्ह ऍक्सलरेशन. तिसरं झिरो ऍक्सलरेशन. झिरो ऍक्सलरेशनचा अर्थ आहे की ऍक्सलरेशन नाहीच आहे, म्हणजे त्वरणच नाही, शून्य त्वरण म्हणजे त्वरणच नाही. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍक्सलरेशन जे आहे ह्या दोन ठिकाणी ऍक्सलरेशन अस्तित्वात असतं, त्वरण अस्तित्वात असतं, ते कमी जास्त. तर बघा लक्षात ठेवा, ही जी संकल्पना या ठिकाणी तुम्ही म्हणणं आहे की त्वरण आहे. सगळ्यांचं जवळपास मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्वरण आहे, ठीक आहे. मयूरही म्हणतात की आहे, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे, ठीक आहे. दुसरं उदाहरण, विमान निघाला होता ए पासून बी पर्यंत. विमान जाऊ द्या, बसमध्येच बसा, विमान बसत घ्या. आता ही बस आहे, ठीक आहे. ही पण ए पासून बी पर्यंत निघाली, ए कडून बी कडे निघाली, ठीक आहे. तर ही जेव्हा निघाली, ज्या ठिकाणावरून ती निघाली, ए या ठिकाणावरून समजा इथून ती बस सुटली, ए पासून बी पर्यंत जात असताना पहिल्या प्रकारात ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जात असताना तिचा जो वेग होता तो होता 40 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. ए पासून बी पर्यंत. आता बस जी आहे ही ए या ठिकाणावरून सुटली, ठीक आहे. ए या ठिकाणावरून उभी होती, ए या ठिकाणावरून सुटली. जेव्हा निघाली म्हणजे जेव्हा ती इथं होती त्यावेळेस तिचा वेग होता 0 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. आणि ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जात असताना तिचा वेग जो आहे तो झाला 40 किलोमीटर प्रति तास. या ठिकाणी त्वरण अस्तित्वात आहे का? इथंही अस्तित्वात आहे. इथंही म्हणता अस्तित्वात आहे, इथेही अस्तित्वात आहे म्हणतात. शुभम इथंही अस्तित्वात. बघितले कसे तुम्ही? हा बा, आपण जिथं असलो तिथं असलं पाहिजे ना. उत्तरच नव्हतं दिलं ना, मग त्याकडून याच अपेक्षित नाही आहे. काऊन अपेक्षित आहे हे लक्षात घ्या. तुम्ही इथं हो म्हणता, या दोन्ही ठिकाणी तुम्ही हो म्हटलं, ठीक आहे. शुभम तुम्ही वर सांगितलंच नाही, म्हणजे तुम्ही इथं कन्फ्युज होते, ठीक आहे. म्हणजे आंबेसारखी परिस्थिती झाली तुमची, पण इथं काय आहे त्याला मालूम नाही आहे. 40 किलोमीटर प्रति तास वेगाने इथं सांगता येते बाहेर 0 किलोमीटर प्रति तास वेगाने. ज्यावेळेस निघाली म्हणजे जिथं होती ए वर तिथं ती 0 किलोमीटर प्रति तास वेग होता, आणि शेवटी पोहोचत असताना 40 किलोमीटर प्रति तास वेग झाला, त्वरण इथं निश्चित झालं, ठीक आहे. आता या दोन्ही ठिकाणी अंतर काय? या दोन्ही ठिकाणी अंतर आहे की इथं पहिल्या उदाहरणात या बसचा जो वेग आहे हा सातत्याने 40 किलोमीटर प्रति तास आहे इथून ए पासून बी पर्यंत. आता मी हे नाही म्हटलं पहिल्या याच्यात की ती ए या ठिकाणावरून निघाली सुटली असेल, बरोबर आहे. मी हे नाही म्हटलं, मी म्हटलं ए ते बी पर्यंत जात असताना ए हे ठिकाण मधातच कुठं घेतलं असेल मी, आणि बी हे ठिकाण ठेवलं असेल. ए पासून बी पर्यंत जात असताना त्या बसचा वेग 40 किलोमीटर प्रति तास होता, तो बदलला नाही, कॉन्स्टंट स्पीड होता, ठीक आहे. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी म्हटलं की ए पासून सुटली इथं 0 किलोमीटर प्रति तास वेग होता,
आणि बी पर्यंत पोहोचेपर्यंत तिचा वेग काय झाला होता, 40 किलोमीटर प्रति तास हा वेग झाला होता. म्हणजे इथं काय झाला, इथं वेगात बदल झाला. काय झाला भाऊ, वेगात बदल झाला, वेगात बदल झाला. ठीक आहे, वेगात काय झाला, बदल झाला, वेगात बदल झाला. मग ऍक्सलरेशन कशाला म्हणतात, तर त्वरण म्हणजे काय, की वेगात झालेला बदल. सर त्वरण म्हणजे काय, वेगात झालेला बदल. जर वेग बदलत असेल तर त्या ठिकाणी त्वरण अस्तित्वात आहे. ऍक्सलरेशन म्हटलं की आपल्याला काय वाटतंय, की स्पीड जास्त करणे म्हणजे ऍक्सलरेशन झालं. ना ऍक्सेलरेट दिला की ऍक्सेलरेशन दिलं, ऍक्सेलरेटर वाढवलं की स्पीड वाढते. मग आता आपली संकल्पना काय झाली, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, स्पीड, वेग. वेग वाढवणे म्हणजे बा ऍक्सेलरेशन देणे. पण वेग वाढवणे म्हणजे ऍक्सेलरेशन नाही. तर वेगात होत जाणार, ते ऍक्सेलरेटर दिल्यामुळं वेगात होत जाणारा बदल म्हणजे ऍक्सेलरेशन. त्याच्यामुळं त्या याला ऍक्सेलरेटर म्हणतात. बरोबर आहे. कशासाठी म्हणतात त्याला, कारण त्याच्यामुळं वेगात जो आहे तो बदल घडत जातो. सुरुवातीला वेग वेगळा असतो आणि शेवटी वेग वेगळा असतो. बरोबर आहे. मग वेगात जो हा बदल झालेला आहे, त्या झालेल्या बदलालाच त्वरण म्हणतात, त्यालाच ऍक्सेलरेशन म्हणतात. जर वेग बदलतच नसेल, पहिल्या याच्यात ऍक्सेलरेशन अस्तित्वात नाही. बरोबर आहे, अस्तित्वात आहे का नाही, पहिल्या ठिकाणी त्वरण अस्तित्वातच नाही. का, कारण पहिल्या ठिकाणी दिशाही बदललेली नाही आणि वेगही बदललेलं नाही. ए पासून बी पर्यंत कॉन्स्टंट 40 किलोमीटर प्रति तास वेगाने चालली आहे. तर जिथं वेगात बदलच झाला नाही तिथं त्वरण अस्तित्वातच नाही. त्वरण कुठं अस्तित्वात आहे, जर वेगात बदल घडत असेल तर तिथं त्वरण अस्तित्वात आहे. तर वेगात झालेला जो बदल आहे त्याला काय म्हणतात, त्वरण म्हणतात. वेगात झालेला बदल जो आहे त्याला काय म्हणतात, त्वरण म्हणतात. हे लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट. इथं वेगात बदलच नाही झाला, इथं त्वरण अस्तित्वात नाही. हा, समजलं. अरे ब्रेकर नाही आले ना म्हणतात. फिजिक्स ते ब्रेकर नाही आले म्हणत. ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने चालले. मी हे नाही म्हटलं ना ए पासून सुटली, ए मधातच कुठेतरी पकडलं मी, बी कुठेतरी पकडलं. या दोघांच्या दरम्यान 40 किलोमीटर प्रति तास हा वेग होता. 2 पॉईंट कुठेही ठरले. इथं म्हणत असताना मी तुम्हाला पर्टिक्युलरली म्हटलं की ए पासून सुटली ती, जेव्हा सुटली तेव्हा स्थिर उभी असेल. बरोबर आहे, स्टील पोझिशन मध्ये असेल. मग तिथं असताना ती 0 किलोमीटर प्रति तास वेगावर होती. इथून पुढे जात असताना शेवटी बी वर पोहोचली, त्यावेळेस तिचा वेग काय होता, 40 किलोमीटर प्रति तास. तर वेगात बदल झाला असेल तर त्वरण अस्तित्वात आहे. म्हणून त्वरण कुठं आहे, वेगात बदल झाला. बरोबर. मग इथं त्वरण नाही. आता याचं सूत्र काय, त्वरण ए बरोबर ऍक्सलरेशनचा ए गेला, त्वरण ए बरोबर हा जो सुरुवातीचा वेग आहे याला जर यू म्हटलं, ठीक आहे, आणि शेवटचा वेग आहे याला व्ही म्हटलं, तर त्वरण म्हणजे काय, वेगात होत जाणारा बदल. म्हणजे शेवटचा वेग, फायनल स्पीड, शेवटचा वेग फायनल स्पीड मायनस सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल स्पीड. ठीक आहे, इथं त्वरण आहे सुरुवातीचा वेग. पण आता हा वेग जो आहे हा एकटा अवलंबून नसते ना. वेग कशावर अवलंबून आहे, की ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला जो वेळ आहे तोही महत्वाचा आहे ना. एकदम ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला जो वेळ आहे 40 किलोमीटर प्रति तास वेग, शून्यापासून 40 किलोमीटर प्रति तास वेगापर्यंत ही गाडी जात असताना ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ, ठीक आहे, यांच्यासोबत या दोघांच्या या दोन्ही वेगातला फरक जो आहे त्याचं गुणोत्तर. आणि शेवटचा वेग फायनल स्पीड, फायनल व्हेलॉसिटी, ठीक आहे, इंग्रजीत ज्यांना समजते त्यांनी लक्षात घ्या, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग. ओके, शेवटचा वेग वजा सुरुवातीचा वेग भागीला वेळ म्हणजे टाइम टी. आता वेगाचं एकक काय, एकक सगळ्यात महत्वाचं बरं. त्वरणाचं एकक काय, वेगाचं एकक काय हो, वेगाचं एकक काय, अरे वेगाचं एकक काय बघा, वेग कशात मोजतात,
व्हिलॉसिटी वेग कशात मोजतात? एक्झाम्पल झालेत की नाही आपले. आपण मागचं जे लेक्चर आहे दुसरं लेक्चर, त्यात आपण वेग आणि चाल मोजत असताना आपण एकक लिहिलं होतं. एकक काय वेगाचं? मग सेंटीमीटरचा सी येते ना, मीटर पर सेकंद, ठीक आहे. मीटर पर सेकंद वेग काय आहे? मीटर पर सेकंद. आणि वेळ कशात मोजतो आपण? सेकंदात. तर मीटर पर सेकंद भागीला सेकंद. मीटर पर सेकंद करेक्ट आहे. मीटर पर सेकंद शताब्दी. क्लिअर आहे? हे नंतर बोल. ऍक्सेलरेशन प्रकाश. मग आता इथं लक्षात ठेवा, शांततेने समजून घ्या. हे जर शांततेने समजलं, पुढचे गतीचे तिन्ही नियम आरामशीर समजतात. इथं जर गडबड झाली की मग तिकडे वांदा झाला तुम्ही समजा. मग शेवटचा वेग वजा सुरुवातीचा वेग भागीला वेळ, मीटर पर सेकंद भागीला सेकंद. बरोबर आहे. मग आता इथं 40 किलोमीटर प्रति तास दिलं बा, प्रति तास असेल तर मग किलोमीटर पर आवर बाय आर. पण आपल्याला त्याला मीटर प्रति सेकंदातच बदलायचं असतं. कशात बदलायचं असतं? मीटर प्रति सेकंदातच बदलायचं असतं. मग नाही का, मी काय म्हणतो, आपण हा वेग मीटर प्रति सेकंदात, कारण ते कन्व्हर्जन जे आहे सध्या करण्याची गरज नाही आपल्याला. इथं म्हटलं आपण सुरुवातीला वेग 0 मीटर प्रति सेकंद होता. इथं पोचता आपण काय म्हटलं, हा वेग जो आहे असं समजा की 18 मीटर प्रति सेकंद राहा. ठीक आहे. वेगात बदल झाला. वेळ किती लागला बा? आपण म्हटलं की वेळ जो आहे तो लागला असेल आपल्याला 9 सेकंद. किती सेकंद लागले असतील? 9 सेकंद. ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत पोहोचत असताना वेग जो आहे तो 0 मीटर प्रति सेकंदापासून 18 मीटर प्रति सेकंदापर्यंत बदलला, वाढत गेला. आणि ए पासून बी पर्यंतचं अंतर गाठण्यासाठी आपल्याला 9 सेकंद लागले असतील आपण. ठीक आहे. मग या हिशोबाने इथं जो आहे त्वरणाचं कॅल्क्युलेशन काय होईल? शेवटचा वेग किती आहे? 18 मीटर प्रति सेकंद. 18 वजा सुरुवातीचा वेग तो 0 आहे. वेळ किती लागला? भागीला 9. ठीक आहे. 18 वजा 0 किती झाले? 18 भागीला 9 बरोबर किती? 2. पण 2चं एकक काय लिहू? ऍक्सेलरेशन त्वरणाचं एकक काय लिहू? हे पहा, लक्षात घ्या. तुम्ही आता तिथं काय सांगितलं मला किंवा सर, वेगाचं एकक आहे मीटर भागीला सेकंद, म्हणजे मीटर प्रति सेकंद. लक्षात ठेवा, मीटर प्रति सेकंद. त्याला भागीला काय? सेकंद. यस. याचा अर्थ काय होते? मीटर भागीला सेकंद गुणीला सेकंद. ठीक आहे. हा वर जाईल ना. हे बघा, हे गणित आहे, गणित समजलं पाहिजे. मीटर छेद सेकंद, हा सेकंद जो आहे हा वर जाईल, तो गुणिले 1 छेद सेकंद होईल. बरोबर आहे. मग मीटर गुणिले 1 म्हणजे मीटर, सेकंद गुणिले सेकंद म्हणजे सेकंदचा वर्ग. हे काय झालं? मीटर प्रति सेकंद वर्ग. मीटर प्रति सेकंद करेक्ट आहे शुभम, एकदम बरोबर आहे. 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. तर वेगाचं एकक आहे मीटर प्रति सेकंद, वेळेचं एकक आहे सेकंद. त्वरणाचं काय झालं? मीटर प्रति सेकंदचा वर्ग. त्वरणाचं एकक काय? मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तर त्वरण किती निर्माण झालं इथं? 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. वेग 0 मीटर प्रति सेकंदापासून 18 मीटर प्रति सेकंदापर्यंत वेगात बदल झाला. वेळ 9 सेकंद लागली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर त्वरण किती झालं? शेवटचा वेग 18 मीटर प्रति सेकंद वजा सुरुवातीचा वेग 0 मीटर प्रति सेकंद भागीला 9 सेकंद. 18 भागीला 9 2 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. समजलं का? समजलं का? इकडे शुभम, कुशाल, शतानंद सांगा बरं, समजलं का? किसन, मयूर, कमलेश सगळ्यांनी सांगा. गोविंद, प्रतिज्ञा, त्वरण समजलं का? अभी तो पिक्चर शुरू हुआ, अभी तो कुछ बाकी है, बाकी है. समजलं? शुभम समजलं, हो. शतानंद समजलं, प्रतिज्ञा समजलं. ठीक आहे. व्याख्या अजून लिहून दिलेली नाही ना, व्याख्या लिहून देतो. दमान घ्या, शांती, श्रद्धा और सबुरी. व्याख्या लिहून देतो, टेन्शन नका घेऊ. व्याख्या लिहून देण्याच्या अगोदर आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं आहे.
मग व्याख्या क्लिअर होईल. ठीक आहे. हा घ्या ना. ठीक आहे. मी लिहित असताना सोबत सोबत लिहायचं, कॉन्सन्ट्रेशन नाही करायचं, डबल काम करायचं. नाही का झालं. आता पहा, सूत्र तसंच ठेवतो मी, सूत्रात नाही हे करत मी. एक्झाम्पल ठीक आहे. मी म्हटलं की तुम्ही प्रत्येकाने स्वतः पकडायचं. ए पासून निघाला, बी कडे जाण्यासाठी बी पर्यंत पोहोचला. ठीक आहे. ए पासून बी पर्यंत निघाला. अंतराचं काहीच घेणं नाही आपलं, अंतर किती होतं काय होतं काहीच नाही. तुमचा जो वेग होता तो होता 10 मीटर प्रति सेकंद. इथून इथपर्यंत वळण घेत असताना तुमचा वेग जो होता तो होता 10 मीटर प्रति सेकंद. पुढेही तुम्ही जे आहे 10 मीटर प्रति सेकंदाच्या चालीनं चालू केली. ही चाल काय होती? 10 मीटर प्रति सेकंद, 10 मीटर प्रति सेकंद, 10 मीटर प्रति सेकंद. इथं त्वरण आहे का? नाही. तुम्ही चालत गेले ए पासून बी पर्यंत, या मार्गाने चालत गेले. ए पासून बी पर्यंत तुम्ही या मार्गाने चालत गेले. ठीक आहे. काय स्पीड काय होता? 10 मीटर प्रति सेकंद, 10 मीटर प्रति सेकंद, 10 मीटर प्रति सेकंद. इथं त्वरण आहे का? शतानंद नाही. शुभम नाही. 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 अरे बघ, त्वरण आहे? नाही. नाही. आहे का? नाही. नाही. बर, त्वरण कशावर अवलंबून आहे? वेगात बदल झालाच नाही. शुभमचं म्हणणं आहे की गुरुजी कसा आहे बा, वेगात काही बदल झाला नाही, है की नाही शुभम? सगळ्यांनी हाच विचार केला की काय की 10 मीटर प्रति सेकंदाला चालत गेला. वळण आलं तरी 10 मीटर प्रति सेकंदाला चालून राहिला, इकडे आला तरी 10 मीटर प्रति सेकंदाला चालून राहिला. म्हणजे इथं वेग जो आहे तुमच्या म्हणण्यानुसार, वेग जो आहे त्यात काही बदल झालाच नाही. मग त्वरण अस्तित्वात नाही, पण इथं त्वरण अस्तित्वात आहे. मला सांगा वेगाचं सूत्र काय? वेग बरोबर काय? इथेच तर फसून राहिले मग तुम्ही. अरे चालीचं सूत्र आहे ना ते. वेग जे आहे त्याचं सूत्र आहे विस्थापन भागीला वेळ. मग मला सांगा, या ए पासून या मार्गाने येत असताना त्याचं विस्थापन झालं की त्याने अंतर गाठलं? अंतर गाठलं. मग हा जो स्पीड आहे हा अंतर गाठण्यासाठी आहे का विस्थापनासाठी आहे? अंतर गाठण्यासाठी. मग ह्या अंतर गाठण्यासाठी असलेला स्पीड जो आहे हा चाल आहे का वेग आहे? मग मी कुठं म्हटलं का एक्सेलरेशन मध्ये चाल येते म्हणून? त्वरणात चाल येते म्हटलं का मी? नाही. त्वरण काय म्हटलं मी? जर वेगात बदल झाला तर त्वरण अस्तित्वात आहे. मी ए पासून वळण घेत बी पर्यंत आलो, हे विस्थापन झालं की अंतर गाठलं? मी अंतर गाठलं. विस्थापन झालं का? नाही. मग विस्थापन झालं नाही तर वेग कसा माहित केला तुम्ही? नाही. वेग माहित आहे का? मग विस्थापन झालं, वेग तुम्हाला माहित नाही, मग तुम्ही म्हणू कसं शकता की सर इथं त्वरण अस्तित्वात नाही? विस्थापन झालं ना, हे तर ही चाल झाली. लक्षात घ्या, तुम्ही ए पासून बी पर्यंत हे वळण घेत आले, बरोबर आहे? हे वळण घेत असताना, हे या मार्गाने येत असताना जो तुमचा वेग आहे, ज्याला वेग म्हणता तुम्ही, ती वास्तविक पाहता काय तुमची चाल आहे. ही काय? ही चाल आहे ना. तुम्ही प्रत्यक्षात चालून राहिले, स्पीड आहे तो स्पीड, व्हिलॉसिटी आहे का? व्हिलॉसिटी नाही, चेंज इन व्हिलॉसिटी. ऍक्सेलरेशन मीन्स चेंज इन व्हिलॉसिटी. मग जर तुमची व्हिलॉसिटी, वेग बदलला असेल तर त्वरण निर्माण झालं. चाल बदलो का ना बदलो, चालीचा त्वरणाचा काही संबंधच. त्वरण मोजत असताना किंवा त्वरण आहे की नाही हे पाहत असताना चाल थोडी ना घेतो आपण. चाल लक्षात घेतो का आपण? नाही, चाल नाही घेत. अंतरावरून आपल्याला वेग समजत नाही,
विस्थापनावरून वेग समजतो. अंतरावरून समजणारी चाल जी आहे ती आपण विचारातच घेत नाही. ही चाल विस्थापन कुठं, हे अंतर आहे ना. अंतर गाठत असताना चाल लागते आपल्याला, स्पीड लागते. विस्थापन कुठं आहे, हे विस्थापन. पण हे पहा, मी तुम्हाला हे नाही विचारलं की किती त्वरण झालं. मी विचारलं का त्वरण किती आहे. मी म्हटलं त्वरण आहे की नाही आहे एवढं सांगा फक्त, आहे की नाही. भाकरे त्वरण आहे पण ते दाखवायला विस्थापन किती होईल त्याचं काहीच घेणदेण नाही ना. भाकरे विस्थापन किती झालं याचं काहीच घेणदेण नाही. मी अंतर किंवा विस्थापन किती झालं हे बोललो का आपण. हे उदाहरण सोडवत असताना कुठेतरी अंतराचा किंवा विस्थापन किती झालं, 900 मीटर 500 मीटर असं काही आलं का आपल्या डिस्कशन मध्ये. नाही, ते चर्चेतच येत नाही की तुम्ही विस्थापन किती केलं, हे चर्चेतच येत नाही. तुमचं 500 मीटर विस्थापन झालं की 5 किलोमीटर विस्थापन झालं हे चर्चेत येत नाही. त्वरण काढत असताना फक्त विस्थापन झालंय हे लक्षात ठेवायचं, वेग आहे तुमच्याकडे हे लक्षात ठेवायचं की वेग आहे आणि वेगात बदल झालेला तर त्वरण काढता येईल. इथं प्रश्न हा नाही की त्वरण किती झालं, इथं प्रश्न आहे की त्वरण आहे की नाही. इथं त्वरण आहे का, तर याचं कारण आहे इथं वेग बदलला. आता वेग का बदलला, कारण मी जी तुम्हाला दिली ती चाल आहे. आता ए पासून ज्यावेळेस तुम्ही निघाला त्यावेळेस 10 मीटर प्रति सेकंदाचा वेगही होता तुमचा, चालही 10 मीटर प्रति सेकंदच होती. आणि निघालात तिथून, निघालात म्हणजे ए पासून तुम्ही ज्यावेळेस इकडे येऊन राहिला होता त्यावेळेस 10 मीटर प्रति सेकंद ही तुमची चालही होती आणि सुरुवातीचा वेगही होता. 10 मीटर प्रति सेकंद काय होता, हा सुरुवातीचा वेगही होता. ठीक आहे, 10 मीटर प्रति सेकंदच होती तुमची चाल, तर तोच सुरुवातीचा वेग होता. पण ही चाल इकडे चालत गेली 10 मीटर प्रति सेकंद, बरोबर आहे. पण तुमचा वेग बदललेला. काय झालं, वेग बदलला. वेग का बदलला, कारण हे विस्थापन कमी झालं ना. अंतर जास्त गाठलं, विस्थापन कमी झालं. 10 मीटर प्रति सेकंदापासून हा जो वेग आहे हा कमी झाला असेल, म्हणजे हा झाला असेल, हा वेग जो आहे हा असं समजायचं 6 मीटर प्रति सेकंद. वेगात बदल झाला, वेगात बदल झाला म्हणून काय झालं, विस्थापन झालं. मग हा वेगात बदल का घडून आला, इथं हे महत्वाचं आहे की बघा वेगात बदल झाला म्हणून त्वरण आहे, ठीक आहे. पण वेगात बदल का झाला, तुम्हाला पहिले हे समजलं का की इथं विस्थापन त्वरण आहे असं का म्हटलं आपण, हे समजलं का पहिले हे सांगा, मग पुढे जाता येईल. पहिले हे सांगा मला तुम्ही की इथं विस्थापन त्वरण आहे हे आपण का म्हटलं, हे समजलं का तुम्हाला. वेगात बदल झाला हे समजलं का तुम्हाला, निश्चित वेगात बदल झाला म्हणून समजते का. तो कारण वेग कशावरून काढतो आपण, विस्थापनावरून. मग विस्थापन जे आहे त्या विस्थापन कमी आहे ना, अंतर जास्त गाठलं तुम्ही पण विस्थापन कमी झालं ना. म्हणजे तुमचा वेग 10 मीटर प्रति सेकंदावरून कमी झाला असेल, 6 मीटर प्रति सेकंदापर्यंत आला असेल की नाही. कारण ही प्रत्यक्षात चाल थोडी आहे, हे विस्थापनाचा वेग आहे. हे समजलं का तुम्हाला, नाही समजलं की समजलं, समजलं इकडे समजलं नाही समजलं. मग आता मी यावं नाही का आणखी थोडंसं सुव्यवस्थित, ठीक आहे. आणखी तुम्हाला याच्या डिटेलिंग मिळतो, तुम्हाला असा जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. हे पहा, ही चाल आहे. हे जे इथपर्यंत वळण येईपर्यंत अंतर आहे, हे वळण येईपर्यंत हे जे अंतर होतं हे होतं समजा 400 मीटर. किती होतं, 400 मीटर. आणि इथून इथपर्यंत हे होतं 300 मीटर, ठीक आहे. हे जे वळण घेतलं तुम्ही इथून, हे होतं 400 मीटर, इथून हे होतं 300 मीटर, ठीक आहे. आता मला सांगा विस्थापन किती आहे, विस्थापन किती, विस्थापन काढता येतं आपल्याला. हा आहे काटकोन त्रिकोण, ठीक आहे. हे 400 मीटर आहे, हे 300 मीटर. मग 400 मीटरचा वर्ग, 400चा वर्ग अधिक 300चा वर्ग, बरोबर आहे, बरोबर ए बी चा वर्ग.
ए पासून बी पर्यंत अंतर काढता येते काटकोन त्रिकोण पायथागोरसचा प्रमेय. पूर्ण रिपीट आता बिलकुल. हे बघा, ए पासून तुम्ही वळणापर्यंत आला 10 मीटर प्रति सेकंद चाल होती. इथंही वळणावरही 10 मीटर प्रति सेकंद होती. इथून बी पर्यंत जात असताना 10 मीटर प्रति सेकंद ही चाल होती. हे अंतर गाठलं तुम्ही इथून इथपर्यंत, ठीक आहे. हे जे आहे हे अंतर आहे आणि अंतरावरून चाल निघते, वेग निघत नाही. त्वरण अस्तित्वात आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला पाहावं लागतं वेगात किती बदल झाला. ही चाल आहे, चालीत बदल नाही झाला. तर चालीत बदल झाला की नाही झाला याच्यावरून विस्थापन आपल्याला त्वरण समजत नाही. समजते का? नाही. आपल्याला माहित पाहिजे की वेग किती आहे. वेग माहित करण्यासाठी विस्थापन किती झालं माहित पाहिजे, बरोबर आहे. मग विस्थापन किती झालं हे माहित करू. 400 मीटर इथपर्यंत आलात तुम्ही आणि इथून 300 मीटर आलात, म्हणजे ए पासून बी पर्यंत हे झालं अंतर गाठलं तुम्ही आणि ए पासून बी पर्यंत एका सरळ रेषेत हे झालं विस्थापन. मग विस्थापन किती झालं बघा. हे काय झालं तुमचं एकूण अंतर, ठीक आहे. हे काय झालं एकूण अंतर 700 मीटर गाठलं ना तुम्ही. विस्थापन किती झालं, विस्थापन किती झालं आपण. विस्थापन पायथागोरसचा प्रमेय प्रत्येकाला माहित आहे. 400 मीटरचा वर्ग 400चा वर्ग अधिक 300चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग. 400चा वर्ग किती आहे, 4चा वर्ग 16. हे 4 शून्य लावून टाकले. 3चा वर्ग 9 अजून 4 शून्य लावून टाक. एबीचा वर्ग 16 9 25 किती शून्य लावायचे 4 शून्य लावायचे एबीचा वर्ग. म्हणजे या 2,50,000 काय करावं लागणार आहे तुम्हाला वर्गमूळ काढायचं. 25चं वर्गमूळ काढलं 5 आणि या 4 शून्याचं वर्गमूळ आहे 200. 500 मीटर. विस्थापन किती झालं तुमचं 700 मीटर. अंतर किती गाठलं 700 मीटर. पण विस्थापन किती झालं विस्थापन फक्त 500 मीटर. ठीक आहे. ठीक आहे. हा हे झालं विस्थापन आपलं 500 मीटर. ठीक आहे. क्लिअर आहे. मग आता आपल्याला माहित पडलं मग विस्थापन किती झालं. विस्थापन झालं तर वेग समजते आपल्याला, वेळ तर निघतेच. वेळ किती लागतो 10 मीटर प्रति सेकंद. या चालीने 400 मीटर अंतर गाठण्यासाठी वेळ किती लागतो 40 सेकंद. अरे वेळ तर सेकंदात लिहिली दादा. हे लिहिलं का तुम्ही, हे लिहिलं का हे जमते. टेन्शन नका. आता पहा आपण वेळ काढून घेऊ, मग तुम्ही वेळेवरून सगळ्या गोष्टी काढू शकता. वेळ, ठीक आहे. वेळ बरोबर हे अंतर 700 मीटर अंतर गाठण्यासाठी वेळ किती हा. तर वेळ बरोबर अंतर भागीला वेळ. ठीक आहे. अंतर किती होतं हे 400 मीटर आणि हे 300 मीटर, म्हणजे 700 मीटर अंतर भागीला वेग काय होता, म्हणजे चाल काय होती अंतर भागीला चाल. चालीचं काढून अंतर भागीला चाल 10 मीटर प्रति सेकंद 10 मीटर प्रति सेकंद रिपीट, म्हणजे ही कॉन्स्टंट होती 10. 700 भागीला 10 म्हणजे 70 मीटर 70 सेकंद नाही का 70 सेकंद. वेळ किती लागला 70 सेकंद. 700 मीटर जाण्यासाठी 10 मीटर प्रति सेकंद वेगाने 70 सेकंद लागले तुम्हाला. स्वतःला झोपले होते का. मग पहिले मी तेच म्हणतो टाइमपास करू नका. नाही समजलं फटकन सांगा. अरे शतानंद हे बघा हा आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणात पायथागोरसचा प्रमेय लागतो. पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. हा कर्ण आहे. ए बी हा काय झाला कर्ण झाला. काटकोनासमोरील बाजू. मग पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो इथं पहा लक्षात घ्या. पायथागोरसचा प्रमेय पायथागोरसचा प्रमेय वर्ग 9. पायथागोरसचा प्रमेय म्हणतो कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. ठीक आहे. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आपल्या पायाचा नाही त्रिकोणाच्या पायाचा वर्ग. हा पाया आहे, ही उंची आहे, हा कर्ण आहे. या ए पासून इथपर्यंतचं अंतर माहित आहे 400 मीटर. इथून वळणापासून इथपर्यंत बी पर्यंत अंतर माहित आहे 300 मीटर. मग हा कार्यक्रम माहित आहे
हे विस्थापन झालं, हे समजते आपल्याला, कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. हे जे प्रत्यक्ष चाल करून काढलेलं आहे हे अंतर आहे, आणि ए पासून बी पर्यंत सरळ रेषेत जे झालं ते विस्थापन आहे. विस्थापन म्हणजे कर्ण, आणि कर्ण म्हणजे विस्थापन. हे आपल्याला माहित नाही, ते कसं काढायचं, इथं ठेवायचं. कर्णाचा वर्ग म्हणजे एबीचा वर्ग, ए पासून बी पर्यंत एबीचा वर्ग माहित नाही, पण पाया किती आहे 400 मीटर. मग 400चा वर्ग अधिक उंची किती आहे 300, 300चा वर्ग, उंचीचा वर्ग झाला ना, पाया 400 मीटर आहे, 400चा वर्ग, उंची 300 मीटर आहे, 300चा वर्ग. 400चा वर्ग म्हणजे काय, तर 4चा वर्ग 16, आणि 2 शून्य असले की वर्गात 4 शून्य करायचे, शून्य डबल होतात. 3चा वर्ग किती 9, 2 शून्य असले की 4 शून्य करून टाका वर्गात, 16 9 किती 25, आणि हे 4 शून्य त्याच्यावर ठेवून द्या. हा झाला एबीचा वर्ग. मग एका बाजूला वर्ग असेल तर दुसऱ्या बाजूचा वर्गमूळ काढायचं. एबी बरोबर काय होते, वर्गमुळात 2,50,000. ठीक आहे. मग त्याचं वर्गमूळ किती 25चं वर्गमूळ 5, 4 शून्याचे पुन्हा वर्गमूळ काढत असताना 2 शून्य करायचे, 500 मीटर. ए बी झालं 500 मीटर. म्हणजे विस्थापन किती झालं त्याचं, हे बघा, ए पासून बी पर्यंत 500 मीटर, विस्थापन किती झालं 500 मीटर. समजलं का, पटकन सांगा, नाही तर मग अजून आन्सर तुम्ही हे नाही समजणार तर डबल. जे नाही समजलं ते पटकन सांगायचं पुढे जायचं अगोदर. अजून तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो राहिलं. भाकरे झोपू नको, मी आता पाईक मारीन आता. समजलं बघा, 700 मीटर अंतर गाठलं आपण, आणि आपलं विस्थापन झालं 500 मीटर. अंतर विस्थापनातलं अंतर आपल्याला समजतं. ठीक आहे, हा झाला पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण विस्थापन काढ. आता हे महत्वाचं आहे की तुम्हाला वेग किती आहे हे समजलं पाहिजे. ठीक आहे, ए पासून सुटले तुम्ही 10 मीटर प्रति सेकंद वेगाने. लक्षात घ्या मी काय म्हणतो, ए पासून 10 मीटर प्रति सेकंद हा वेग होता, हीच चाल होती. या चालीनं तुम्ही सातत्याने 10 मीटर प्रति सेकंदाने बी पर्यंत गेला. पण ही चाल आहे, सुरुवातीला वेग आणि चाल समान आहे, पण पुढे ही जी आहे हे अंतर काढत असताना ही चाल आहे. वेग इथं निघेल, हे विस्थापन होण्यासाठी आपल्याला वेग काढावा. वेग काढायचा आहे तर पहिले वेळ माहित पाहिजे, कारण वेगाचं सूत्र काय, वेग बरोबर विस्थापन भागीला वेळ किती. तर मला सांगा, वेग जर पाहायचा आहे आपल्याला की सुरुवातीला 10 होता, आता पुढे किती आहे, तर मला सांगा, तुमच्याकडे विस्थापन तर माहित आहे की 500 मीटर झाला, पण वेळ आहे का, की 500 मीटर विस्थापन होण्यासाठी किती वेळ लागला माहित आहे का. मग तोच वेळ काढायचा. वेळ कोण सांगणार आहे, तर हा अंतर सांगते की बघा, अंतर 700 मीटर झालं, 400 हे 300, आणि चाल किती होती 10 मीटर प्रति सेकंद. तर हे अंतर 10 मीटर प्रति सेकंद या चालीनं गाठण्यासाठी किती वेळ लागला तो स्वतः सांगणार आहे. मग आता इथं आपण वेळ काढू. ठीक आहे, आणि वेळ कशाच्या भरोशावर काढून आलो आपण, अंतर आणि चालीच्या भरोशावर वेळ काढून आलो, आणि वेळ दोन्ही ठिकाणी समान असते, आपण मागच पाहिलं. तर ही जी वेळ काढतो, या वेळेचं सूत्र आहे अंतर भागीला चाल. अंतर भागीला चाल. अंतर किती आहे 400 मीटर इथपर्यंत, हे 300 मीटर, एकूण किती झालं 700 मीटर. आणि चाल किती आहे 10 मीटर प्रति सेकंद. 10 मीटर प्रति सेकंद, मीटरले मीटर प्रति सेकंद. 700 भागिले 10 किती झाले 70. 70 सेकंद किती वेळ लागला, पूर्ण ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी प्रत्यक्षात लागले 70 सेकंद. मग याच्यावरून आपल्याला काय काढता येते आता, वेग. वेग बरोबर काय, विस्थापन भागीला, म्हणजे डिस्प्लेसमेंट भागीला काय होतं, वेळ टाइम. विस्थापन किती झालं पप्प्या 500, आणि वेळ किती लागला 70. 500 भागिले 70 म्हणजे किती, 0 0 म्हटले 50 भागिले 70, साती साती 49. आता हे पॉईंट घेऊन देऊच नका, मी काय म्हणतो 7 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, 7 मीटर प्रति सेकंद अप्रॉक्सिमेटली 7च्या वर 7.1 येते, 7 मीटर प्रति सेकंद. जेव्हा निघाले
त्यावेळेस 10 मीटर प्रति सेकंद वेग होता. आणि मधात काय झाला, तो इथं पोचता पोचता 7 मीटर प्रति सेकंद झाला. आताच मोजला तुम्ही, 500 मीटरचं डिस्प्लेसमेंट झालं 70 सेकंदात. किती वेळ लागला बी पर्यंत पोहोचण्यासाठी? 70 सेकंद. म्हणजे हे जे विस्थापन झालं हे किती सेकंदात झालं? 70 सेकंदात. 500 मीटर 70 सेकंदात गाठले, म्हणजे 7 मीटर प्रति सेकंद तुम्ही चालले होते, बरोबर आहे. मग तुम्ही ज्यावेळेस निघाले किंवा मग इथं होते ए वर, त्यावेळेस तुमची चाल आणि वेग समान होती, 10 मीटर प्रति सेकंद. पण आता तुमचा वेग काय झाला? 7 मीटर प्रति सेकंद. पूर्ण प्रवासात चालनाही बदलली, 10 मीटर प्रति सेकंद झाली. पण काय बदललं? वेग. काय बदललं? वेग. बरोबर आहे. हा वेग बदलला ना, 10 वरून 7 झाला ना. मग मला सांगा, जर वेगात बदल झाला तर त्वरण आहे? वेगात बदल झाला ना, 10 वरून 7 आला ना, कमी झाला. कमी किंवा जास्त होऊ शकतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचं ऍक्सेलरेशन आहे. तर मग पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काही असेल, आता हे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे, पण इथं ऍक्सेलरेशन आहे की नाही, त्वरण अस्तित्वात आहे की नाही. म्हणून तुम्ही हे पहा की तुम्ही काय म्हटलं पहिले, की ए पासून बी पर्यंत जात असताना याला तुम्ही वेग म्हटलं, पण वास्तविक पाहता तुम्ही जर मागं गेलात तर तुम्हाला चाल आणि वेगातलं डिफरन्स समजून सांगितलं की मागच्याच लेक्चरला. म्हणून म्हटलं फिजिक्स जे आहे ते तितकं सोपं नाही, पण तुम्ही जर कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली तुम्हाला समजते की बा आपल्याला त्वरण हे वेगावर. त्वरण म्हणजे काय? वेगात झालेला बदल. त्वरण म्हणजे काय? त्वरणाची व्याख्या आहे वेगात झालेला बदल, ठीक आहे. मग वेग, इथं वेग होता का? नाही. तुम्हाला पहिले हेच पाहावं लागेल त्वरण अस्तित्वात आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, की बा वेगात बदल झाला. हा जो दिलेला आहे, ही वेग, हा वेग आहे की ही चाल आहे, हे पहिले स्पष्ट असलं पाहिजे आपल्याला. तर तुम्ही ज्याला वेग म्हटलं, वास्तविक पाहता ती चाल होती, कारण तुम्ही इथं वळण जे आहे ते लक्षात नाही घेतलं. इथं वळण आहे म्हणजे तुम्ही अंतर गाठलं, विस्थापन नाही झालं. आणि अंतर जिथं आहे तिथं चाल असते, विस्थापन जिथं आहे तिथं वेग असतो. मग तुम्ही इथं अंतर गाठलं आणि अंतर गाठण्यासाठी जी लागली ती चाल होती, तो वेग नाही झाला. ए पासून बी पर्यंत जे विस्थापन झालं, या विस्थापनासाठी जो लागला तो वेग होता. मग तुम्हाला हेच समजून घ्यायचं आहे की ही चाल आहे हा वेग. म्हणून तुम्ही चालीत बदल नाही झाला म्हणून म्हटलं त्वरण अस्तित्वात नाही, पण वास्तविक पाहत असताना तुम्ही वेगात झालेला बदल पाहायचा होता, वेगच नाही समजला तुम्हाला. आता स्पष्ट आहे का तुम्हाला की बा चाल जरी बदललेली नाही पण वेग बदललेला आहे. वेग किती आहे आपला? 7 मीटर प्रति सेकंद झाला. इथं किती होता? 10 मीटर प्रति सेकंद. आता किती आहे? 7 मीटर प्रति सेकंद. म्हणजे वेगात बदल झाला. त्वरण अस्तित्वात आहे का? म्हणून जसं दिसते तसं नसते, आहे की नाही. हे समजलं का तुम्हाला आता? समजलं स्पष्ट? समजलं प्रतिज्ञा? सगळ्यांना समजलं का? हे लक्षात ठेवा. सगळ्यांना समजलं का? पहा, आता मग एक प्रश्न आहे की वेगात बदल का झाला? काय वाटते की वेगात बदल का झाला? जर समजलं तर वेगात बदल झाला बाबा, बिलकुल वेगात बदल झाला. त्वरण आहे मग वेगात बदल झाला म्हणजे. पण वेगात बदल का झाला? विस्थापनामुळे वेग समजते, विस्थापनामुळे वेगात बदल नाही होत. विस्थापनामुळे एकच वेग भेटत की भाकरे, या विस्थापनामुळे हा शेवटचा वेग भेटला. सुरुवातीचा तर आपल्याकडे होताच, सुरुवातीचा वेग तर आपल्याकडे होताच. या विस्थापनामुळे आपल्याला शेवटचा वेग भेटला की बा इथून इथपर्यंत एवढं विस्थापन झालं, एवढा वेळ लागला, तर हा एवढा वेग झाला. मग हा वेगात इथून इथपर्यंत हा बदल झाला. पण हा वेगात बदल झाला सर, आपल्याला अंतर दिलं होतं, अंतर दिलं होतं, विस्थापन नव्हतं दिलं म्हणून बदल झाला. मी याच्या अगोदर एक एक्झाम्पल म्हटलं किंवा इथं तुम्ही 0 मीटर प्रति सेकंदावर होते, इथून इथपर्यंत जात असताना तुम्ही झाले 40 मीटर प्रति सेकंद, वेग झाला 40 मीटर प्रति सेकंद. आता पहा इथं काय, आपण पहिलं एक्झाम्पल याच्या अगोदरचे सोडवलं की 0 मीटर प्रति सेकंद इथं होतं, इथून इथपर्यंत 40 मीटर प्रति सेकंद झाला, वेगात बदल झाला. इथं अंतर, विस्थापन, वेग, चाल सगळं
एकच आहे. कारण हे बघ, हे सरळ रेषेत आहे, इतकंच अंतर गाठलं तुम्ही, इतकंच विस्थापन झालं, बरोबर आहे. हेच अंतर गाठत असताना ही चालही 0 पासून 40 मीटर प्रति सेकंद झाली, आणि हेच सरळ रेषेत वेगळी झाला, कारण इथं अंतर आणि विस्थापन एकच आहे. मग हा वेग झाला 0 मीटर प्रति सेकंदापासून 40 मीटर प्रति सेकंद, बरोबर आहे. मग अंतर आणि वेग, अंतर आणि विस्थापन हे समानच आहे, म्हणजे तिथं वेग आणि चाल समानच आहे, बरोबर आहे. मग इथं वेग बदललेलाच आहे ना, मग इथं त्वरण झालं. इथं अंतर दिलेलं होतं आणि विस्थापन दिलेलं नव्हतं, इथं अंतर दिलेलं होतं ना, मग इथं विस्थापन दिलेलं नव्हतं असं म्हणा, पण विस्थापन अंतर समानच आहे, त्याच्यामुळे काही फरक नाही पडला, वेग चाल सगळं सारखंच झालं. इथं काय झालं सांगतो बघ, कारण काय, त्रिकोण थोडी ना कारण आहे. अंतर इकडे जास्त, इकडे कमी आहे ना विस्थापन, तर हे असं का, हे विस्थापन कमी का, हे सरळ, हे बघ हे करेक्ट लॉजिक आहे की बा अंतर जास्त आहे आणि विस्थापन कमी आहे, त्याच्यामुळं वेगात बदल झाला असेल. पण मूळ विस्थापन कमी का आहे, मग अंतर जास्त आहे विस्थापन कमी का आहे, विस्थापन सरळ रेषेत आहे. आता मग हे जे सरळ रेषेत विस्थापन आहे ते कमी का आहे, अंतरापेक्षा 700 मीटर अंतर गाठलं की तुम्ही, वास्तविक विस्थापन 500 मीटर झालं, हे कमी का आहे, त्याचं कारण, वेग जी आहे ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी. तर लक्षात घ्या, वेगात बदल होत राहील कधी कधी, जर कधी काळी दिशा बदलली तर. इथं जर दिशा बदलली नसती, हे सरळ रेषेत असते, तर इथं त्वरण निर्माण झालंच नसतं, कारण वेग आणि चाल 10 मीटर प्रति सेकंदच राहिली असते. इथं दिशा बदलली म्हणून अंतर जास्त झालं आणि विस्थापन कमी झालं, हलं. तर हे विस्थापन कमी होण्याचं कारण आहे दिशेत झालेला बदल. तर दिशा बदलली तरीही त्वरण निर्माण होते, कारण दिशा बदलली तर विस्थापन जे आहे ते अंतरापासून बदलतं, आणि विस्थापन जर बदललं तर वेगात बदल होतो. विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट जर कमी जास्त झालं तर वेगात बदल होतो. तर लक्षात ठेवा की दिशा बदलली की वेग बदलतो, दिशा बदलली की वेग बदलतो, आणि वेगात बदल झाला म्हणजे त्वरण आहे. तर त्वरण वेगावर अवलंबून आहे, तसंच ते दिशेवर सुद्धा अवलंबून आहे. जर दिशा बदलली, चालीची दिशा बदलली तर वेग बदलतो, आणि वेग बदलला म्हणजे काय, त्वरण आहे. वेग बदलला म्हणजे काय, त्वरण आहे ना. मग त्वरणावरचा जो वेग आहे, म्हणजे वेगात झालेला बदल जो आहे तो कधी कधी दिशेवर सुद्धा अवलंबून असतो. दिशा बदलली तर वेग बदलतो, हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मग त्वरणाची व्याख्या लिहित असताना तुम्ही काय म्हणाल आता, की त्वरण म्हणजे वेगात झालेला बदल, त्वरण म्हणजे वेगात झालेला बदल. आता मला असं अपेक्षित आहे की त्वरण तुम्हाला चांगल्या पद्धतीत समजलं असेल की ऍक्सलरेशन त्वरण काय आहे. वेग वाढवणे म्हणजे ऍक्सलरेशन नाही, वेग वाढवणे म्हणजे त्वरण नाही, वेगात झालेला बदल, सुरुवातीच्या आणि शेवटच्या वेगात झालेला बदल जो आहे तो आहे त्वरण. त्वरण चांगल्या पद्धतीने समजलं असेल, समजलं का, स्पष्ट आहे का त्वरण, आहे ना. आज दुसरी संकल्पना सुद्धा घ्यायची होती, मोमेंटम, पण त्वरण समजायलाच आपल्याला काय झाला, वेळ झाला, बरोबर आहे. तर त्वरणाचे प्रकार आणि मोमेंटम, इनर्शिया उद्याला, आणि मग गतीचे नियम सुरू होऊन जातात. ठीक आहे. याचे एक्झाम्पल हे सगळं घेणार आहे, पण ऐसा नाही इसको छोड़ देंगे. आपण पहिले कॉन्सेप्ट समजून घ्या. एक लेक्चर विज्ञानाच्या बाबतीत तरी गणित बुद्धिमत्ता नाही पाहिले तुम्ही रिपीट तरी चालते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय, कॉन्फिडंट असा, ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. एखादं जर चॅप्टर समजलं असेल तर आता याला पाहायचं काम नाही बा असं करू नका, नाही तर ते चॅप्टर तुमचं काम दाखवणार आहे. समजून घ्या. तुम्ही एक लक्षात घ्या, तुषार टाइम काय सांगितला, मी नाही का, आता मी एक वेळ स्पष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना, कॉल करण्याची वेळ रात्री 10 नंतर आहे. पप्प्या मधात कॉल करू नका. तुम्ही तुषार, तुम्ही नाही का 10च्या पहिले कॉल करतात, तुम्हाला त्या दिवशी म्हटलं 10 वाजता कॉल करा, तुम्ही 10 कॉल करत नाही. 10 नाही, त्याच्या पहिले करसाल तुम्ही, पण 10 नाही करणार. अरे तुम्ही 10 वाजता कॉल करा.
10 किंवा 10 नंतर करा ना, 2ही वाजेपर्यंत गेला रात्री चालते, काहीच टेन्शन नाही. समजले का? 2 नंतर ना करू. तेवढा वेळच ना 2 वाजता. तर 10 नंतर करा, 100% तुम्हाला रिप्लाय भेटते. तुम्ही करा 10च्या पहिले. रोज हाच टाइम टेबल आहे आता प्रतिज्ञा. विज्ञानाच्या बाबतीत काय म्हणत होतो मी, एक लक्षात ठेवा, हे 2-2, 3-3 वेळेस लेक्चर तुमच्याकडे यायचं सबस्क्रिप्शन तुम्हाला देतो. 2-2, 3-3 वेळेस लेक्चर पहा, याचं रिपिटेशन तुमचं झालं पाहिजे, हे की नाही. आणि एखादं चॅप्टर फारच चांगलं समजलं असेल तर त्याला तसं ठेवून नका देऊ कोपऱ्यात, आहे की नाही. स्टोअर रूम मध्ये टाकून देतात. त्याला रिव्हिजन महत्वाची आहे, दर रविवारी रिव्हिजन करा. नाही तर जे चॅप्टर लय चांगलं झालं त्याला जर तुम्ही सोडून दिलं, महिनाभर जर त्याला एकटं सोडलं, तर मग त्याच्यातल्या कॉन्सेप्ट व्हॅनिश होतात, उडतात 100%, आणि मग त्या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम सुरू होतात, आहे ना. म्हणून आपण काय म्हणतो, पुढचं पाठ मागचं सपाट, तर हे रिव्हिजन न केल्यामुळे होतं. शाळा राहिलेली नाही, कॉलेजही नाही तुमचं आता, ठीक आहे. ही स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, आणि इथं रिव्हिजन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होते. सिलेक्शन मध्ये रिव्हिजन झालीच पाहिजे सातत्यानं, हे नेहमी लक्षात ठेवा. जो रिव्हिजन करत नाही त्याचा सत्यानाश होतेच, 100% होते. 2-4-5 वर्ष लागतातच. रिव्हिजन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यासाठी आपल्या नोट्स स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स तरी पाहिजेत आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी, परफेक्ट. समजलं. आणि हे लेक्चर कंटिन्युअसली पाहत तुम्ही, तुम्हाला ते रिव्हिजन होते. पण असं नाही की बा तुम्ही आता एकाच याच्यावर सब्जेक्टवर 14-15 तास लेक्चर झाल्यानंतर मग पहिलेपासून लेक्चर पाहतात, तर एकच सब्जेक्ट होईल रोज रिव्हिजन. तर रोज रिव्हिजन करायची नाही, संडेला रिव्हिजन करायची, ठीक आहे. आणि लेक्चर जे आहे, जे समजलं नाही ते 2-3 वेळेस 4 वेळेस पाहून घ्यायचं. तरी नाही समजलं, 2 वेळेस पाहिल्यानंतर नाही समजलं, मला मेसेज टाकून द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ते काय करायचं, ठीक आहे. आलं लक्षात? चलो.